पाठीमागच्यांसाठी जर आपलं नाव त्या समितीमध्ये नसेल म्हणून आपण खचून जायचं नाही, तो कार्यक्रम आपलाच आहे। हा कार्यक्रम सुव्यवस्थित, त्या कार्यक्रमाला सुसूत्रता आणावी यावी यासाठी काही प्रतिनिधी असतात, म्हणून त्या समितीमध्ये ते नाव बाबांनी टाकलेलं आहे। त्या समितीच्या अधिपत्याखाली आपल्याला काम करायचंय। पाठीमागच्यांसाठीची ही सूचना होती। यानंतर हातगाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय खासदार माननीय आमदार भाऊरावजी कदम साहेबांना विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं। शिव महापुराण कथा व विश्वशांती दत्तयाग हा योग आपणाला बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्यामुळं पाहण्याचा आणि कार्य करण्याचा घडून आणलेला आहे। त्याचबरोबर ह्या मंचावर शिव चैतन्य महाराज आमचे महादेव मठाचे हातगावचे हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत। प्रभाकर बाबा कपाटे भोकर येथून आपल्या ह्या आजच्या पूर्व नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मंचावरील सर्व महाराजगण, जमलेले सर्व भक्तगण, खर तर बापून आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे, गेल्या 2 वर्षापासून ह्या यागाची तयारी चालू केलेली आहे आणि आपलं सुद्धा नशीबच समजा, हातगाव हिमायतनगर तालुक्यातल्याच जनतेचं नाही तर बाजूच्या भोकर, परत उमरखेड, आता सुद्धा उमरखेडचे आमदार वानखेडे साहेब कार्यक्रमाला यायले, माझ्या बरोबर देवगिरीमध्ये होते, थोडं त्यांना तयार व्हायला वेळ झाला असेल, मला फोन सुद्धा आला होता, भोकर पर्यंत होते त्यावेळेस की निघालो म्हणून। आणि एकाचा कार्यक्रम नाही, आपण भारतामध्ये बऱ्याच तीर्थ दर्शनासाठी जात असतो, काही मंडळी भारताच्या बाहेर सुद्धा नेपाळ वगैरे अशा ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत, परंतु बापूंना आपल्याला इथंच आपल्या कर्मभूमीत मायभूमीत हा योग घडून आणलेला आहे। आणि वानखेडे साहेबांनी आताच सांगितलं की काही जरी नाही झालं तरी माणूस तर बनण्यासाठी हा योगाचा योग आहे। आणि ज्या काही गोष्टी आपल्यावर जबाबदारी दिली, हा कार्यक्रमाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामध्ये परवा एका दिवशी बापू सोबत आम्ही बसलो होतो, त्यांच्या मुखातूनच काही जे महाराज मंडळी आहे संपूर्ण भारताच्या कान्याकोपऱ्यातून आज आपल्या 7 दिवसाच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामध्ये श्री श्री 1008 राजेंद्रदास महाराज राजस्थान यांचं सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे। त्याचबरोबर बागेश्वर धाम येथील महाराज यांचं सुद्धा दर्शन होणार आहे। बापूंना आपल्या रामदेव बाबा यांची सुद्धा जाऊन त्यांची सुद्धा भेट घेतली, परंतु त्यांनी बापूच्या म्हणण्यानुसार की त्यांची निश्चिती आणखी झालेली नाही, कदाचित बापू त्यांच्याबद्दल सांगू शकतात। केदारपेठी जगद्गुरु 108 यांचं सुद्धा आपल्याला दर्शनाचा योग येणार आहे। काशी जगद्गुरु यांची सुद्धा उपस्थिती आपल्या कार्यक्रमासाठी लाभणार आहे। उज्जैन येथील जगद्गुरु
श्री सेलम येथील जगद्गुरु श्री अयोध्या 100 संत मंडळी इथं आपल्या या कार्यक्रमासाठी 7 दिवसासाठी येणार आहेत. चित्रकूटचे 60 संत मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी येणार आहेत. वृंदावन येथील 50 संत मंडळी ह्या आपल्या मायभूमीमध्ये आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, त्याचबरोबर हत्ती, घोडे, लवाजम्या सहित ही सर्व साधू संत मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहणार आहे. खर तर आपलं सर्वांचंच भाग्य, आपण दुसरीकडे जातो परंतु बापून आपल्याला इथंच, आपल्या इथंच सगळ्या भारतातल्या संत महंतांचं दर्शन घडविण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं योग घडून आणलेला आहे. मला वाटते कमीत कमी एका गावातून 100 जरी म्हणलं तरी आपल्या हातगाव आणि हिमायतनगर पुरतच धरू. बाकी भोकरची भक्त मंडळी, खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी मंडळी इथं उपस्थित आहेत आणि आजूबाजूच्या सर्वच नांदेड जिल्ह्यातली सुद्धा मंडळी येणार आहे आमच्या सोबत. ज्या वेळेस चर्चा होते, फार मोठा कार्यक्रम आहे, आम्हाला सुद्धा तिथं यायचं आहे. शेवटपर्यंत 4 ते 5 लाख पब्लिक पर डे म्हणजे येणाऱ्या 7 दिवसाच्या सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये राहणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला सेवा जरी करायचं म्हणलं तरी एका गावचे 100 जरी म्हणले तर आज आपल्या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातले 200 गाव पकडू आपण. तांड्यावाड्यात जरी समजा जास्तीचे असले तरी 200 म्हणलं तरी आज मला वाटते 2000, 100 म्हणलं तर 2 लाख, सॉरी किती होतात बघा ना सर. आहेत इथं आम्ही तर आता मागच्या बेंचावरचे होते त्याच्यामुळे शाळेतले, आता इथं ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यांना सेवा द्यायची. ठीक आहे, कोण्या गावातून 50 येतील, कोण्या गावातून 100 येतील, पण ही सगळ्यांची आता आपली जबाबदारी आहे. बापून योग घडून आणला परंतु आपल्याला सेवा द्यायची. आपण कधी तिरुपतीला गेलो तर बघतो, मी तर 10-15 वर्ष झालं नाही गेलो, मला म्हणजे आठवत सुद्धा नाही कधी गेलो ते. बापू खरंच मी कुठलंच देवस्थानला गेलो नाही. म्हणजे बरीच मंडळी सांगते की इथं मंडळी बघितलं असेल, मी अयोध्या किंवा वृंदावन याच्यातलं जे आता हे तुम्ही हे वाचून दाखवले, मी याच्यातल्या एकाही देवस्थानला गेलो नाही. तिरुपतीला सुद्धा मला तरी आठवत नाही केव्हा गेलो होते, आणि शेगावला सुद्धा मला खरंच आठवत नाही. म्हणजे किती दिवस झाले ते, मला 10-15 वर्षात तर नाही गेलो. नाही, खरं सांगायला काही हरकत नाही. तर बापून कोणालाही कुठं न जाता हे जे आता मी वाचून दाखवलेली एवढी भारतातली अयोध्या असो की सगळी भक्त मंडळी आज आपल्या इथं आपल्याला योग घडून आणला या यागाच्या निमित्ताने. आणि खरोखरच आपल्याला आपलंच आपण भाग्य समजू की कधी आपण आपली मित्रमंडळी तिरुपतीला सेवा करायला जातात, कधी पंढरपूरला जातात, कोणी तुळजापूरला जाते, कोणी तिकडं म्हणजे अनेक ज्यांना जिथं पडतं तिथं जातात. आणि बापून खरंच आपल्यासाठी सेवा करायचा योग आणला. कितीही पैसा कमावला तरी सोबत काहीच येत नाही, आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सगळं इथंच सोडून जायला लागते. हे फक्त आपण 4 दिवसाचे सोबती असतो आणि आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर आणि इथं फार मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा येणार आहे. एवढा जवळजवळ जिथं 4-5 लाख लोक दररोज राहतात, सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था होते. सेवा तर करायचीच आहे, परंतु आपल्या उत्पन्नातून जे काही आपल्याला ज्यांना घडल तसं, आपल्यावर प्रसंग आला की आपण समोर जातोच ना. हॉस्पिटलचं आलं की हॉस्पिटल करायच लागते, लग्न आलं मुलाबाळाचं की समोर जायच लागते. आपण स्वतःच्या पैशानं तीर्थदर्शनाला जातो. एका
माणसाला खूप खर्च येते. मग सगळ्यांचा हे इथंच योग आला ना, त्याच्यामुळं आपण असं समजायचं आणि सढळ हातानं हा जे बापून यागाचा कार्यक्रम आणला आणि आपला सुद्धा इथं या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी सेवा आणि दानधर्म करावं असं मी विनंती करतो. त्याचबरोबर इथं लागणारे जवळजवळ आम्ही अंदाजे एक काढले 5-25 तरी मोठे टँकर, अग्निशमक दलाच्या 1-2 तरी गाड्याची व्यवस्था, आरोग्याचा स्टॉल, एखादी पोलीस व्हॅन, महिला पोलीसची आणि एखादी पोलीसची ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था, त्याचबरोबर फिरते शौचालय 50 तरी, म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणात हे आहे. काही जबाबदारी आम्ही आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही निश्चितच करणारच आहोत. परंतु आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात 7 दिवस नाही, 7 दिवस तर सुरू झाल्यावर तर प्रत्येकाला इथून हालताच येणार नाही. कारण आताच वानखेडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बॅग कपडे लत्ते घेऊनच इथं उपस्थित राहायचं आहे. परंतु ह्याच्या अगोदर सुद्धा नियोजन करण्यासाठी पेंडॉलची सुरुवात एक 15 दिवसानं होईल बापू. जे काही नियोजन असेल त्याप्रमाणे कमीत कमी 7 दिवसापासून तरी सर्वांनी कार्यक्रमासाठी, म्हणजे 15 दिवस तुमचे आयुष्यातले 15 दिवस आपण आपल्या ह्या यागाच्या कार्यक्रमासाठी देऊ असं आपण सर्वांनी ह्या प्रसंगी वचन घेऊ. सर्वांनी एकदा हात वर करून सांगा की आपण 15 दिवस आयुष्यातले बापूच्या इथं देऊ. एवढी सर्व भक्तगणांना विनंती करतो. थांबतो आणि पुढील बापू जे आदेश देतील ते आपण सर्वांनी ऐकून घेऊ. सरांनी लिहून दिलं. कोणती पौर्णिमा आली? हुताशनी. मला तर काय तेवढी माहित नाही. हुताशनी पौर्णिमा होळीची आहे. ह्या दिवशी सांगता आहे पापांची होळी करून आनंदाची रंगपंचमी साजरी करू. एवढीच विनंती करतो. थांबतो. जय गुरु. धन्यवाद साहेब. आपला हा भोळा भाबडा स्वभावच आपल्याला भावला आणि आपण लोकप्रतिनिधी झालात. साहेबांनी आपल्याला अभिर्वचन दिलेलं आहे. ज्या ज्या शासकीय सुविधा असतील, मग ते फिरते शौचालय असेल, पाणी व्यवस्था असेल, टँकर्स असतील, पोलीस सुरक्षा असेल, दवाखाना असेल, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं अभिवचन माननीय आमदार कदम साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं आपण यातही चिंता करण्याचे काम नाही. आर्थिक मदत सुद्धा ते करणार आहेत, परंतु दिलेलं दान सत्पात्री असावं आणि गुप्त असावं असं त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं त्याचीही काही चिंता करायचं काम नाही. यानंतर माननीय शिवचैतन्य महाराज महादेव मंदिर संस्थान हातगाव यांना विनंती करतो आपण आशीर्वाद द्यावा. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर. सर्वांना भूक लागली ना? कारण बाबांनी सकाळीच बोलवलं सर्वांना आणि प्रसाद इथं रेडीच आहे आणि तो प्रसाद आपल्याला सर्वांना सेवन करायचा आहे. म्हणून एकदा सर्वांनी जय जयकार जोरात करायचा आहे. शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज के. शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज के. शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज के. आता वाटतं मीटिंग आहे. त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः.
शिवाय ब्रह्मणे नमः. वागर्ता विभु संपृक्तो वागर्ता प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो पार्वती परमेश्वरो. सर्वप्रथम शाश्वत वैभवाचे स्वामी आशुतोष परशिव परब्रह्म भगवान सिद्धलिंगेश्वराच्या दिव्य चरणाक नतमस्तक होऊन जगदादि जगदाचार्य रेणुकाचार्य पंचाचार्य उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी मन्मथ लक्ष्मणादी वसंत बसवादी शिवशरण ज्ञानेश्वर तुकारामादी सकल संत ज्या भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित झालो असे भगवान दत्तात्रेय त्याचबरोबर अनुसया माताच्याही दिव्य चरणाक नतमस्तक होऊन ज्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात आलं, या मीटिंगचं आयोजन नियोजन करण्यात आलं असे श्रद्धेय बालयोगी व्यंकट स्वामी महाराजजी यांच्याही दिव्य चरणाक नतमस्तक होऊन त्याचबरोबर सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे या सनातन हिंदू धर्माला अगदी एका रेषेमध्ये चालवणारे आमचे कपाटे बाबा, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले सर्व प्राज्ञ सुज्ञ शिवभक्त मंडळी, भगवती पार्वती समान सर्व माता आणि भगिनी, भाविक हो, ज्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या नियोजनासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो ते कार्यक्रम म्हणजे भव्य दिव्य होणारा या पुण्य आणि पावन पिंपळगाव ग्रामामध्ये मुलकपीठाधीश्वर राजेंद्रदास महाराजजी यांच्या सुमधुर आवाजामध्ये शिवपुराण कथेचं त्याचबरोबर अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विश्व कल्याणासाठी दत्तयाग या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बघा, असं म्हणतात की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहकष्ट भीती परोपकारी या उक्तीप्रमाणे या जगाचा विश्वाचा कल्याण व्हावं ही भावना संतांच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस हे जग कसं उद्धारला जाईल, हा जीव कसा उद्धरून जाईल या अनुषंगानं संत कार्य करत असतात. आणि तेच कार्य या ठिकाणी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज करत आहेत. एका ठिकाणी सांगितलंय की एकोहम बहुश्याम प्रजायय, मी एक आहे, मी अनेक झालो पाहिजे. एखादी झाडाची बी आहे आणि ती बी ज्यावेळेस खाली पडते, अगदी वडातली एखादी पारंबी खाली पडते, अगदी दिसायला छोटी दिसते, पण त्या पारंबीमध्ये असलेले छोटे 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 रोप ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी उगवले जातात असं वाटतंय की केवढं मोठं वडाचं झाड आहे. त्याचप्रमाणे बाबा जरी पिंपळगावामध्ये बसलेले दिसत असले पण प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीची ज्ञानगंगा ज्यांनी प्रज्वलित करून ठेवली असे बालयोगी व्यंकट स्वामी महाराजजी म्हणजे प्रत्येकाच्या काय आवश्यकता होते या ठिकाणी एवढा यज्ञयाग करायचे, काय आवश्यकता होते राजेंद्रजी महाराजांना त्या ठिकाणी या ठिकाणी बोलावण्याची, काय आवश्यकता होते. अनेक ठिकाणी त्यांना करता आला असता, अनेक ठिकाणी त्यांचे भक्त मंडळ होते, अनेक ठिकाणी त्यांना जागा पण प्राप्त होते, पण या पुण्य आणि पावन भूमीतच का करावं असं त्यांना का वाटलं. बघा, ज्या भूमीमध्ये साधू संतांचा वास राहतो, ज्या भूमीला संतांचं पदस्पर्श झालेलं असतं, त्या भूमीमध्ये यज्ञयाग सतत होत राहत असतात. अनादी काळापासून आपण यज्ञयागाचा ऐकून आहोत. अश्वमेध येऊनी ते यागामध्ये ज्यावेळेस घोडा सोडून दिला जायचा, अगदी वर्षभर ते फिरायचा, त्यामध्ये जो घोडा जिंकायचा आणि वापस यायचा त्याच्यासाठी मोठं याग करायचे. त्याचप्रमाणे
या जगाचं पण कल्याण व्हावं, या विश्वाचं कल्याण व्हावं, या जीवाला तरुण जाण्यात यावं, यासाठी बाबांनी या पुण्य आणि पावन पिंपळगाव ग्रामामध्ये या यज्ञाचं या ठिकाणी आयोजन केले बघा. बाबांना अगदी नावानिशी, अगदी ग्रामानिशी राजेंद्रजी महाराज अगदी जवळून ओळखतात. बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्रीजी अगदी गुरु बाबांना नामानिशी ओळखतात आणि बाबा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कथेमध्ये जातात. बाबांनी तर कथा खूप वेळेस ऐकली, बाबांनी कथा खूप वेळेस श्रवण केली, प्रत्येकाच्या सान्निध्यात राहिले, संतांची सेवा केली. तरी पण बाबांचं एक मनामध्ये जशी एखादी ज्योत असते, ते ज्योत प्रज्वलित दिसत जरी असेल, त्याच्यामध्ये तूप असतं, तेल असतं. ते तेलाचं तुपाचं काम जे काम करतं ते तूप आणि तेल म्हणजे आपण सर्वजण आहोत. बाबा आपण सर्वजण बाबांसोबत राहतो, पण बाबा प्रत्येक ठिकाणी या याचं पण कल्याण व्हावं. आता सध्या कुंभमेळा चालू आहे आणि कुंभमेळ्याची चर्चा सर्वीकडेच आहे बघा. अगदी या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक वर्षापासून कुंभमेळा म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्र मंथनामध्ये जेवढे दिवस लागले होते तेवढ्याचा हा कुंभमेळा असतो बघा. आणि या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी आलेत, अनेक साधू संतांच्या दर्शनासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी जात आहोत. पण खऱ्या अर्थानं कुंभमेळा या महाराष्ट्र भूमीमध्ये या पुण्य आणि पावन या पिंपळगाव ग्रामामध्ये दिनांक 6 मार्च ते 13 मार्च पर्यंत कुंभमेळा आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू संत येत आहेत, त्यांचं दर्शन घडलं पाहिजे. असं म्हणतात की साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधवाहा. साधूंचं दर्शन किती पुण्यकारक आहे, किती पावन आहे. जर पाहायचं असेल ना तर आपण गंगेमध्ये जातो आणि स्नान करतो आणि स्नान केल्याच्या म्हणतो की माझ्या पापाचा क्षय झाला. बघा, बाह्य रंगाचा पाप निघून जाईल, पण अंतरंगात असलेल्या पापाचा जर आपल्याला घालवायचा असेल तर साधूची संगती करावी लागेल, संतांच्या संगतीत राहावं लागेल. आणि यासाठी या कुंभमेळाचा म्हणजेच या दत्त यागाचा या शिवमहापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमामध्ये अगदी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं अगदी तन मन आणि धन लक्षात राहू द्या बरं. तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. तन लागणार आहे, आपलं मन पण लागणार आहे आणि आपलं धन पण लागणार आहे. एका ठिकाणी माझा पट्टाभिषेक होता आणि पट्टाभिषेक चालू असताना मी बाबा अनेक ठिकाणी वर्गणीसाठी फिरायला गेलो. मला अनेक जणांनी सांगितलं की महाराज आम्ही तुम्हाला धन काय लागते धरण घेऊन जा. मला बाबांना धन नकोय कोणाचं, पूर्ण धनाची आवश्यकता पण बाबांना नाही. बाबांना मन पण लागेल आणि आपलं शरीर म्हणजे तण पण या ठिकाणी पूर्णपणे असेल तर हा कार्यक्रम पूर्णपणे चांगला प्रकारे होईल बघा. आणि म्हणून तन मन आणि धन तिन्ही गोष्टींना आपल्याला अगदी सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहावं लागेल. कारण दान धर्मामध्ये आपण सर्वजण तरबेज आहात. अगदी ज्याच्या जवळ जेवढं काही देता येतं तेवढं त्यांनी दिले गेलं पाहिजे. असं म्हणतात श्रोत्रम श्रुतयेनैव कुंडलेन दानेन पानेर न तो कंकनेन. कानाची शोभा कुंडलासाठी नाही आणि हाताची शोभा कंकण घालण्यात नाही तर दान देण्यात आहे, सेवा करण्यात आहे. पण प्रत्येकाने दान धर्म केला गेला पाहिजे. त्या ठिकाणी संतांचं जे काही वचन आहे ते श्रवण केले गेले पाहिजे आणि आपली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पण केली गेली पाहिजे. ज्याही व्यवस्था आपल्याला प्राप्त होईल अगदी ती सेवा माझी आहे. हा कार्यक्रम बाबांचा एकट्यांचा नसून हा कार्यक्रम आमच्या सर्वांचा आहे ही मनामध्ये भावना ठेवून आपण हा कार्यक्रम अगदी आपण सर्वांनी तन मन धनाने जर सेवा केली तर मला वाटतंय हा कार्यक्रम अगदी सक्सेस होईल, अगदी चांगल्या प्रमाणात अगदी नियोजनामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर संतांचा आशीर्वाद देखील आपल्या सर्वांना लागणार आहे. आणि सेवा करत असताना फळाच्या अपेक्षा कधीच करू नका, कारण फळाच्या अपेक्षा करण्यासाठी सांगितलंच नाही बघा.
सेवा करावी निर्मळ होय सुखाचं सुकाळ. अगदी सेवा अंतःकरणाते स्वच्छ निर्मळ अंतःकरणाने जर सेवा केली तर नक्कीच भगवंत फळ प्राप्त करून देईल. संत आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आणि म्हणून ही सेवा अगदी स्वच्छ मनाने या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि ही सेवा आपण सर्वजण बाबा आम्हाला पण सांगा, आम्ही पण सेवेमध्येच आहोत, आम्हालाही सांगा. कुठलीही सेवा असेल, अगदी यज्ञ यागापासून जरी काही करायचं असेल तरी सांगा. आम्ही पण यज्ञ याग जे काही माझ्याकडून सेवा होत असेल, अनेक संतांची सेवा असेल, ही पण मी पण सेवा करण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून बाबा आपण जो आदेश आम्हाला देसान, कारण आदेश हा महत्वाचा असतो आणि आदेशाचं पालन करणं हे आपल्या शिष्यांचं काम असतं. ज्याला शिष्यत्व प्राप्त करायचं असेल त्यांनी संतांचा आदेशाचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आदेश पालन बाबा तुम्ही आदेश देत राहा आणि त्या आदेशाचे पालन आम्ही सर्वजण मिळून करू. कारण आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी बाबांना वचन देत आहे. सर्वजण तयार आहेत का? हात वर करून सांगा, सर्वजण तयार आहेत का? आवाज कुठे आहे? आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी बाबांना आदेश सांगतो, बाबा तुम्ही आदेश द्या, आम्ही आदेशाचं नक्कीच पालन या ठिकाणी करूया. जे काही सेवा झाली असेल आणि जे काही सेवा आमच्याकडून घडणार आहे ही बाबा आपल्या चरणी समर्पित करतो व माझं वाढलेलं वाक्पुष्प या ठिकाणी समर्पण करतो. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत. धन्यवाद बाबा. आपण सांगितल्याप्रमाणे ही सेवा निश्चितच संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या जो कामगार लोक आहेत किंवा आपल्या घरच्या बाया बापड्या आहेत, या बाया बापड्यांना आपण जसं बाबांनी स्वतः बाबा आनंद घेत नाहीत, आपल्याला बाबा आनंद देण्यासाठी एवढा मोठा यज्ञ याग सप्ताह या ठिकाणी त्यांनी गेल्या 2 वर्षापासून पायपीट करून एवढ्या सगळ्या संतांना भेटून त्यांच्या तारखा घेऊन आपल्या आनंदासाठी त्यांनी केलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या समाजासाठी स्वयंस्फूर्तीनं काम करून त्या समाजाला आनंद द्याल ही अपेक्षा करतो. या ठिकाणी शुभेच्छा संदेश आलेला आहे. माननीय अतुल खंदारे साहेब उमरखेड यांचा आम्ही स्वीकार करतो. या ठिकाणी महादेवराव देवसरकर साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्यांनी स्वागत करूया. उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय किशनरावजी वानखेडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि यानंतर माननीय प्रभाकर बाबा यांना विनंती करतो आपण संबोधित करावं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. बोलिए सत्य सनातन महात्मा धर्म की, सत्य सनातन हिंदू धर्म की, गो माता की. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण 6 मार्च रोजी संपन्न होणाऱ्या महायज्ञाच्या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी एकत्रित बसलो. व्यास मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, माननीय उमरखेडचे आमदार, त्याचप्रमाणे हातगाव येथील ज्यांना मी पहिल्यांदाच ऐकलं, श्री आमदार साहेब बाबूरावजी कोहळीकर साहेबांचे विचार ऐकताना मी तर अवाक झालो. माननीय आमदार साहेबांची जी भाषा, ही भाषा अतिशय मी पहिल्यांदाच ऐकलं बरं का आमदार साहेब. आणि इतकं सरळ आणि स्पष्ट बोलणारा हा आमदार बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे हा पहिल्यांदाच असेल की जो खरं बोलतो. आमदार साहेब, मंदिरात जाण्यापेक्षा, तुम्ही म्हणालात मंदिरात जाण्याची मी गेलो नाही, काही गरज नाही. मंदिरात जाण्यापेक्षा माणसासारखी चालती बोलती जी माणसांची मंदिरं आहेत ना, या मंदिरांची तुम्ही सेवा करा, याच्यातच सगळं पुण्य साचलेलं आहे.
कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी। किती अरे वा। आणि म्हणून मला हे सांगायचं की आमदार साहेब, तुम्ही जे बोललात ना ते खरं बोललात. खरं बोलणारी माणसं खूप दुर्मिळ झालीत आता आपल्या या ठिकाणी. जो आपला महायज्ञ होतो आहे ना, तुम्हाला नाही जाता येणार कुंभमेळ्यामध्ये. सर्वसामान्यातली माणसं नाही जाऊ शकणार, माझ्या मायाबहिणी नाही जाऊ शकणार. आणि म्हणून बाबांनी हाच यज्ञ, हा महायज्ञ आपल्या परिसरामध्ये पिंपळ गावामध्ये आणलेला आहे. आणि या पिंपळ गावामध्ये सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन सुस्नात व्हायचं आहे. गंगा आपल्या दाराशी आली आहे आणि या गंगेमध्ये सुस्नात होण्यासाठी आपण तन मन धन या सगळ्या परीनं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या भोकरचे सर्व व्यापारी वर्ग, सर्व राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. आमचा भोकर तालुका आणि आमच्या भोकर तालुक्यातील सर्व माननीय आमदार असोत, खासदार असोत आणि हे सगळे कार्यकर्ते सर्व पक्षाची, या सर्वांच्या वतीने मी असं सांगतो की आमचा भोकर तालुका सर्व ताकदीनिशी आपल्या सोबत उभा आहे. आणि असा हा यज्ञ आम्हाला असा अभूतपूर्व करून टाकायचा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेच नवे मराठवाड्यात कुठेही असा यज्ञ झाला नाही. असा सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा यज्ञ आपल्याला करायचा आहे. मी महानुभाव संप्रदाय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी नेहमी स्टेजवर पटका बांधून येत असतो, पण मुद्दाम महानुभाव पंथाची टोपी घालून आलो की तुम्हाला सांगता आलं पाहिजे आपल्याही गावामध्ये की आपली जी महानुभाव पंथाची मंडळी आहे या सर्वांनी या ठिकाणी या यज्ञामध्ये ज्ञान श्रवण करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी इथे यायचं आहे आणि त्याचा लाभ आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. आज आम्हाला संघटित होण्याची गरज आहे. आपण धर्म पंथ हे सगळे सोडून आपण या ठिकाणी संघटनेने एकत्रित व्हायचं आहे. आज आम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. एक आहे तो सांगायची गरज नाही तुम्हाला. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा सुंदर असा सोहळा संपन्न करायचा आहे. हातगावच्या बापूंनी खूप सुंदर सांगितलं, मला बोलण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाही तुम्ही, पण मला असं एक सांगता येईल आता की बापू सगळं तयारी झालेली आहे. पत्रावळ्या उचलायला जर कोणी नसेल तर प्रभाकर बाबा कपाटे भागवताचार्य आपल्या सेवेला तनमन धनाने सगळ्या सेवा स्टेजवरच्या कोणीही घेतील. सर्वसामान्यातील सामान्य सेवा म्हणजे पत्रावळे उचलणे ही सेवा माझ्याकडे सोपवावी, मी ती सेवा करीन. यापेक्षा न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनवितोसे, ह्या शुभेच्छा देतो. आणि आम्ही महानुभाव पंथीय नांदेड जिल्ह्यातील सर्वजण आणि भोकरवासी सगळी भोकर तालुक्यातील सर्व जनता आपल्या सोबत आहे एवढ्या शुभेच्छा देतो. आदरणीय बापूंचं आगमन झालं, उनका भी मैं दिल से स्वागत करता हूँ. धन्यवाद. ठीक, ओके. या ठिकाणी थोडा वेळ होत आहे, पण सर्वांकडे वेळ आहे ना, वेळ घेऊन बसा जरा. असं का आता असं बार बार योगन येत नसते लक्षात. मग आता वेळ भरपूर व्हायला जे नियोजन मंडळी आहे ती धावपळ खूप करायली का तर त्यांना वाटायला बा बसलेले भरपूर वेळ, पाय दुखाले, कंबर दुखायली, कोणाला बसता येत नाही, टोंगळ्याचा आहे त्रास आहे, काही कामानिमित्त आलेले आहेत, काही कामं ताबडतोब जाऊन येऊत म्हणून असं त्यांना वाटायला ते. त्याच्यामुळे त्यांना आटोपताटो घ्यायचा प्रयत्न करा. पण माझं म्हणणं बा फार वेळ लागत नाही, थोडा वेळ द्यावा सगळ्यांनी, हा लक्षात. धन्यवाद बाबा. आपल्याला पुढच्या 7 दिवस काम करायचंच आहे आणि त्याच उद्देशाने आपण इथं आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांना बसले तरी काही वाटणार नाही. जेवणाची वेळ झालेली आहे. तीळ संक्रांतीच्या निमित्तानं आपल्याला बाबांनी बोलावलेलंच आहे, परंतु एवढ्या चांगल्या माणसांचे विचार आपल्याला कधी मिळत नाहीत, कधीही मिळत नाही. ठरवून टाकलं तरी सुद्धा आपण एखाद्या कीर्तनाला नाही जाऊ शकत, परंतु बाबांच्या रूपानं हे सगळे एवढ्या महंतांचे, एवढ्या सगळ्या सद्गुणी लोकांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. शतशः बाबांचे आपण आभारी आहोत. शिवलिंग शिवाचार्य महाराज की, शिवलिंग शिवाचार्य महाराज की, हिंदू धर्म की, हिंदू धर्म की. लक्षात ठेवा, हिंदू धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर या महाराजांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत.
अनंत उपकार आहेत. आपण आपला बाल्या बालीन 10x10 खोली याच्यामध्ये गुरफटलेले आहोत आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी हे संत महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते स्वतःचा देह झिजून आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतात. तोच आनंद आपल्या माणसांना आपल्या समाजाला देण्यासाठी आपण 6 मार्च ते 25 मार्च निश्चितच आपण स्वतःहून स्वयंसेवकाप्रमाणे काम करणार आहोत. यानंतर माननीय आमदार साहेबांना विनंती करतो, वानखेडे साहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी महंत गरुडदास त्यागीजी महाराज हनुमानगड नांदेड उपस्थित झालेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. 10 की लकडी एक का बोजा, 10 जणांनी एक एक काडी उचलली तर स्वतःच्या खांद्यावर ओझं येईल एवढं ओझं होत असते. म्हणून बाबाला सहकार्य करण्यासाठी किंवा विचार विनिमय करण्यासाठी एवढे संत महंत त्यांच्या सोबत येत असतात. त्यांचं सुद्धा स्वागत करणं आपलं कर्तव्य ठरते. म्हणून एकदा परत महंत बाबांसाठी, गरुदास बाबांसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आणि विनंती करतो माननीय वानखेडे साहेबांना की आपण या सभेला थोडक्यात संबोधित करावं. राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नव्हे तर देश घडवला अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः मी ह्या ठिकाणी वंदन करतो. ह्या शिव महापुराण कथा व श्री दत्तयाग यज्ञ ह्या निमित्त कार्यक्रमाचे ह्या ठिकाणी आयोजन केलं आहे. ह्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिव सद्गुरू शिवलिंग स्वामीजी महाराज, शिव चैतन्य महाराज हादगाव, प्रभाकर बाबा कपाटेजी भोकर हादगावचे, सन्माननीय आमदार बाबूरावजी कदम, सन्माननीय व्यासपीठ. खरं जर म्हटलं तर ही अतिशय पवित्र भूमी आहे. ह्या ठिकाणी संपूर्ण देशामधून जवळपास 22 महामुनी जी येत आहेत आणि जवळपास ह्या ठिकाणी 1,10,00,000 साधारणतः मंडप राहणार आहे आणि अनेक साधारणतः ह्या ठिकाणी महापुरुष येणार आहे. पवित्र भूमी आहे. या देशाला घडवण्यासाठी अशा महापुरुषांचं ह्या ठिकाणी योगदान राहिलं आहे. खरं जर म्हटलं तर हा कार्यक्रम ह्या परिसरासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. म्हणून इथल्या परिसरातील सर्व जनतेला माझी विनंती राहील की हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पूर्ण करावा, याचा लाभ सुद्धा घ्यावा. आणि खरं जर म्हटलं तर सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी साहेबांचं एक स्वप्न आहे की हा देश जगामध्ये प्रथम क्रमांकावर न्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्व महापुरुषांचं, ह्या ठिकाणी सर्व महंतांचं ह्या ठिकाणी योगदान राहणार आहे. तुमचा आमचा एक खेडे भाग असतो, विलेज असतो, जे ग्रामीण भाग असतो, ग्रामीण भागापासून जोपर्यंत उन्नती होत नाही, इथला शेतकरी सामान्य माणूस समृद्ध होत नाही, तोपर्यंत ह्या देशाला जगामध्ये प्रथम क्रमांकावर जाण्याचा योग कमी येणार. खरं जर म्हटलं तर हे जे स्वप्न आहे मोदी साहेबांचं, याच्यातून ह्या ठिकाणी निश्चित पूर्ण होणार आहे. कारण समाजामध्ये जी संस्कृती आहे तर अशी संत महंत हे आपणाला नेहमी संस्कृती दिल्या जाते आणि एक हिंदू धर्मांचं ह्या ठिकाणी संरक्षण ह्या ठिकाणी केलं झालं. म्हणून ह्या ठिकाणी माझी सर्वांना एक विनंती राहील की या जगाला एक चांगला संदेश द्यायचा आहे आपणाला. म्हणून ह्या ठिकाणी भारत देश प्रथम क्रमांकावर जाण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र, सामाजिक संस्कृती ह्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी बांधिलकी राहणार आहे.
त्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ह्या कार्यक्रमाला ह्या निमित्तानं मी माझ्याकडून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं व वानखेडे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. या अगोदर हदगाव विधानसभेचे आमदार माननीय बाबूरावजी कदम साहेबांनी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बाबाजींशी चर्चा करत असताना वेगवेगळ्या सुविधा आम्हाला लागणार आहेत. जसजशी वेळ येईल तसतशी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि त्या सुविधा पुरवण्याचं आश्वासन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. ती इच्छापूर्ती करसाल अशी अभिष्ट चिंतन करतो. यानंतर परत एकदा बाबाजीचं आता आपण मार्गदर्शन ऐकणार आहात. तत्पूर्वी परत एकदा सांगतो, वेळ भरपूर झालेला आहे. ज्या कामासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात तीच गोष्ट वारंवार सांगणे आवश्यक आहे. म्हणून जे उशिरा आलेले आहेत, जवळपास 145 गावांना बाबांनी निर्देश दिलेले होते. मग आता लांब गाव आहेत, जवळचे गाव आम्ही जवळ लवकर आलो, 8 वाजता 9 वाजता 10 वाजता, परंतु काही बांधव आता आलेले आहेत. त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, हा एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठीचं नियोजन बाबांनी सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत. त्या समित्यांमध्ये आपल्या गावचं नाव किंवा आपल्या प्रतिनिधींचं नाव त्या ठिकाणी असणार आहे. त्या समित्या एकदा वाचून दाखवतो, म्हणजे जे उशिरा आलेले त्यांच्यासाठी. प्रचार व प्रसार प्रसिद्धी समिती आहे, मंडप समिती आहे, स्टेज समिती आहे, यज्ञ मंडप समिती आहे, कुटीघर म्हणजे स्वयंपाकघराची समिती आहे, भोजन व प्रसाद तयार करणे याची सुद्धा एक समिती आहे, वाटप व्यवस्था म्हणजे वाढपी व्यवस्था, मग ते स्त्रियांची आहे पुरुषांची आहे. त्यानंतर साधू संतांची निवास व भोजनाची व्यवस्था यांची सुद्धा एक वेगळी समिती आहे. इतर साधू संत म्हणजे जे आपण बाबांनी आमंत्रित केलेले त्यांची ते तर आमंत्रित आहेत, त्यांचं स्वागत करणे, त्यांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था ती आपल्याला वेगळी करावं लागणार आहे. इतर साधू संतांची निवास व भोजनाची व्यवस्था आहे. बाहेरून आलेल्या भक्त मंडळींची भोजन व्यवस्था व निवास व्यवस्था समिती आहे. पार्किंग व्यवस्था आहे, गाड्या लावण्याची व्यवस्था. आता मला वाटते की त्या स्टेजच्या समोरच यावं, बाबाला दिसावं आणि गाडी घेऊन जावी असं नाही. आपण संयोजन समितीमध्ये आहेत, स्वयंसेवकामध्ये आहेत, याची सुद्धा व्यवस्था आपल्याला करायची आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सांडपाण्याची व्यवस्था, हे पाणी सांडलेलं आहे त्याची सुद्धा व्यवस्था करणार आहोत. संडास बाथरूम याची सुद्धा, महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी, कारण 7 दिवस इथं महिला पुरुष राहणार आहेत, त्याची सुद्धा व्यवस्था आपण करणार आहोत. दवाखाना आणि अग्निशमन दल याची सुद्धा आरोग्य शिबिर किंवा आरोग्य तपासणी किंवा ज्याला कोणाला लागेल अशा आरोग्य सुविधा सुद्धा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत. स्वच्छता व्यवस्था आहे जी की पिंपळगाव वासियांनी घेतलेली आहे. यातायात म्हणजे वाहन व्यवस्था आहे, जाणं येणं साधू संतांना आणणे याच्यासाठीची व्यवस्था आहे. लाईटची व्यवस्था आहे. हे सगळे कामं सेपरेट आपण देणार आहोत. मिरवणुकीचं काम कोणी घ्यायचंय त्याची सुद्धा एक समिती आहे. सुरक्षा समिती जे काही मॅडम शिंदे मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि बजरंग दलाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे ज्या लोकांनी त्यांना आपल्याला आश्वासित केलेलं आहे की ते काम आम्ही करणार आहोत. फार मोठमोठाले काम आहेत आणि याच्या समित्या आपण स्थापन केलेल्या आहेत. त्या समितीमध्ये 5 माणसं 6 माणसं 7 माणसं प्रमुख असणार आहेत आणि ह्या समित्या करण्याचं काम परत एकदा सांगतो की या कार्यक्रमामध्ये सुसूत्रता आणि सुव्यवस्था व्हावी. कारण येणार आहे, सगळेच येणार आहेत, पाणी कोणीकडे, जेवायचं कोणीकडे, एक याने विचारायचं त्याने विचारायचं, त्याचे कामं ते समिती करणार आहे. जे काही कमी पडेल असेल, कुटीघरामध्ये असेल, भोजन व्यवस्थेमध्ये असेल, स्वयंपाक तयार करण्यामध्ये असेल, स्टेजवर असेल, सगळ्या गोष्टीची समित्या आहेत आणि त्या समित्यांमध्ये आपल्यामधले माणसं असणार आहेत. परत एकदा सांगतो की ती समिती फक्त सुसूत्रता येण्यासाठी आहे आणि बाबाजींनी सांगितलेलं, बाबाजींचं सर्व गावामध्ये फिरून झालेलं आहे, त्या लोकांना भेटलेले आहेत. असं समजायचं नाही की माझं समितीमध्ये प्रमुख म्हणून नाव नाही. आपण सर्वजण प्रमुख आहोत. बाबांनी एवढं मोठं काम हाती घेतलेलं आहे, आपल्या आनंदासाठी आहे आणि ते काम करायचंय. त्यासाठी ह्या समित्या आहेत. त्या समितीच्या वेगवेगळ्या बैठका बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण करणार आहोत. धन्यवाद. यानंतर बाबाजींना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं.
सर्वांनी पाठीमाग जय म्हणायचं, गप्प बसू नका, सगळे सावध व्हा. बेसावध बसू नका. आता इतके सावधान राहा. का तर सावधान राहण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. लक्षात. तुमच्या हातून सत्कर्म घडावं, तुमच्या हातून भगवंताचं नामस्मरण घडावं, तुमच्या पायातून, चालण्यातून, बोलण्यातून इतरांना सुख प्राप्त व्हावं, याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी, मी पुढे जयगस म्हणतो, तुम्ही पाठीमाग जय म्हणा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. आत्र ऋषी अनुसया माय की जय. हार हार महादेव. देव. सर्वांना आशीर्वाद. आजचा हा कार्यक्रम तुमच्या पुढे उपस्थित उभा राहिलाय. तुम्ही सर्वजण वेळातला वेळ काढून इथं 9 वाजल्यापासून उपस्थित आहात. आता 1 वाजत आहे. बराच वेळ झाला, पण काही अशी कामं असतात, काही असे कार्यक्रम असतात, तिथे वेळ द्यावाच लागते. आणि त्या कार्यक्रमात दिलेला वेळ हे आपला अमौलिक ठरत असते. अमौलिक ठरत असते. अमौलिक कसा ठरते लक्षात घ्या तुम्ही. आज आपण 3 घंट्यापाशी तर बसलो, पण आपल्या हातून चुकीचं कुठलंच कर्म घडलं नाही. घडलं का? तुम्ही स्वतः साक्षी आहात. नाही गेलं तर आपण या 3 घंट्यामध्ये कोणातरी निंदा, कोणातरी चुगली, कोणातरी काही बोलणार, काहीतरी करणार, काहीतरी शेवटी नाही तर बसल्या चटईचे दोरे तरी तोडणार, असं काही घडून जाते. पण संतांच्या सानिध्यामध्ये हनुमान गरुडजी बाबाजी आलेत, वयोवृद्ध आहेत. त्यांनी वेळातला वेळ काढून इथं आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांची आपल्यावर दृष्टी आहे, त्यांचे आमच्यावर प्रेम आहे. ते सुद्धा वेळ काढून आपल्या समोर आम्हाला अशा या कार्यक्रमाला आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या पुढे आलेले आहेत. त्याच्यानंतर कपाटे बाबा हे सुद्धा आवर्जून येतो उपस्थित आहेत आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. त्याच्यानंतर महादेव मठाचे शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हे सुद्धा आलेत. हे आपलं परम भाग्य संतांच्या सानिध्यामध्ये. तसंच राजकीय लोक, राजकीय नेते सुद्धा, आता जे वानखेडे साहेब उंबरखेड मतदारसंघाचे नेते आमदार साहेब आले, ते काल मुंबईला होते. मुंबईहून धावपळ करून इथं आले, रात्री आले असते किंवा सकाळी पोहोचले असते, परत इथं आले. त्यांच्याबद्दल सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करा. टाळ्याचा, या हाताचा उपयोग घ्या गड्या, या हाताचा उपयोग टाळ्या वाजून घ्या. लक्षात ठेवा, का तर आनंद बार बार प्राप्त होत नाही. काय माहित कोणाला. आमच्या या नियोजन कार्यक्रमामध्ये आम्ही फिरत आहे, त्याच्यामध्ये नियोजनामध्ये तुम्हाला खरंच सांगतो, कामारी गाव 450 क्विंटल साखर सहज केली त्यांनी, सहज. काही कोणाला बजे कहते. त्यातले त्यात एक राजू पाटील यांनी सुद्धा प्रभा आचारी लावण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. अशोक पाटील वगैरे बाकी काही मंडळी, विनायकराव देवराव, ह्या सगळी मंडळी आली होती. पण त्याच्यातले आज राजू पाटील आपल्यामध्ये नाहीत. त्यांना हॅटॅकचे आज 2-4 दिवसापूर्वी त्यांना हॅटॅक आला आणि अचानक केलं. लक्षात ठेवा, काय भरोसा, याचा भरोसा नाही. ह्या नाशिवंत देह आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवणे, मुखानं नामस्मरण करणे, याचा उपयोग घेणे. का तर भगवंतानं हा नियोजन आपणाला दिलेले आहे. हे आपलं परम आहे. आज अजून सौभाग्य आपलं लाभलं की गुरु गोविंद सिंगजी महाराजजी, जे आपल्या नांदेड नाही महाराष्ट्राचं भूषण, नांदेड जिल्ह्याचं भूषण, नांदेड जिल्ह्याला सात्विक वरती सात्विक गुण प्रदान करणारा गुरु गोविंद सिंगजी महाराजांची समाधी, ते बी संत, ते पंचप्यारे संत आलेत. त्यांच्या हातनं नावानं टाळ्या वाजवा. आला टाळी वाजवा. स्वागत स्वागत स्वागत. खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही म्हणतो की आमचा कार्यक्रम आज पूर्ण सक्सेस झाला. लक्षात ठेवा, संत पूर्ण बिलकुल लक्षात ठेवा. जेव्हा असे कुठले संत येतात ते कार्यक्रम पूर्ण यशस्वी आज पूर्ण झाला. लक्षात ठेवा, होणारा जे कार्यक्रम आपला पूर्ण बिलकुल वा आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या आज गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या त्यांचे पंचप्यारे संत आपल्यात आलेत. हे आपलं सौभाग्य, आपल्या कार्यक्रमाचं सौभाग्य. आपणाला अशा महान खूप संतांचं दर्शन, वेगवेगळ्या संतांचं दर्शन होणार आहे. खुर्च्या
गुरुद्वाऱ्यामध्ये एक कार्यक्रम आहे असा सूचना, जे की बलवंत सिंग महाराज जी त्यांना किती 18 वर्ष का 24 वर्षे पूर्ण झाले, म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश कधी कोणाला नसते, गाभाऱ्यामध्ये प्रवेश कधी कोणाला नसते, बाबाजीच फक्त एकटे जाऊ शकतात. जी 18 तास सेवा करावं लागते, 18 तास सेवा करावं लागते. त्या बाबाजीला आज कितीतरी वर्ष पूर्ण होत, त्या निमित्तानं 25 साल पूर्ण झाले, 25 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. कुलवंत सिंग बाबाजी त्या गुरु गोविंद सिंगजी महाराजांची सेवा करत आहेत. त्या गाभाऱ्यामध्ये कधी कोणाला पूर्ण ब्रह्मचारी, पूर्ण नित्येचं पालन करून अगदी एकदम जसे अंगावर कपडे स्वच्छ तसे अंतकरणाने रात्रंदिवस सेवा करावं लागते. रात्रीला सुद्धा उठून पाणी द्यावं लागते. आणि सत्य घटना आहे की जे तांब्यावर पाणी ठेवते, पाणी सुद्धा पिले जाते, कमी होते. अशी ती संजीवनी समाधी आहे. लक्षात, आम्ही खूप वेळा आरती दर्शन लहानपणापासून घेतलेलं आहे. मी खूप वेळा आरत्या संध्याकाळच्या केलेल्या आहेत. माझंही परम भाग्य की आज त्या निमित्तानं गुरु गोविंद सिंग बाबाजींची कृपा आपल्यावर आहे. म्हणून असे अनेक तुम्हाला संतांचं दर्शन होणार आहे. म्हणून तुम्ही भरपूर वेळ दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना प्रथम आशीर्वाद. आणि आपली जे कार्यक्रमाची रूपरेषा आहे 6 मार्च ते 13 मार्च, 6 मार्च ते 13 मार्च हा 7 दिवसाचा सप्ताह पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी योगदान द्यायचं आहे, देत आहात का? तर मी अनेक गावं केलेली आहेत. आता जवळजवळ कमीत कमी 100 गावाला भेटी दिल्यात, 100 गावाला भेटी दिल्यात. अनेक गावात वेगवेगळा प्रतिसाद, वेगवेगळा अनुभव, अनेक प्रेम, असे अनेक गावं भेटले. भरपूर प्रेम, भरपूर आनंद तिथे मिळत आहे. आणि आम्ही एवढं काम केलंय, मनात भाव असा उत्पन्न झाला होता शेतकऱ्याकडून अन्नदानाची सेवा व्हावी, आणि ती तुम्ही पूर्ण पार पाडत आहात. कोणीच गाव, आम्ही ज्या गावात गेलो ते गाव कोणतंच गाव असं नाम म्हणलं नाही. अनेक अडचणी तुमच्या बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग, हर्ष उल्हास आनंद देण्यामध्ये सुद्धा किती आनंद, काय सांगावं तुम्हाला. खूप मोठ्या अनुभूती आहेत, खूप मोठ्या अनुभव आहेत. पैसा देते वेळेस सुद्धा खूप मोठा अनुभव, जे की लोण गावाला पहिल्यांदा थ्रू आम्ही एक विचार केला, मांडला होता की गहू तुम्ही द्यावं. गेल्या 24 वर्षापासून त्या गावात येतं, वर्षभराचा गहू येत असतो, तर तुम्ही सुद्धा त्या यज्ञामध्ये द्यावे योगदान. तर त्या गावानं 1100 ते 1150 क्विंटल, 1106 क्विंटल गहू एअरहाऊसला जमा, काही पैशाच्या स्वरूपात सुद्धा भागून काही लोक देतच आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं की मी राहिलो, आपला दिलं तर नेऊन द्यावा बाबाजी पुढे. हे किती मोठा भाव. कामारे गावानं 450 साखर, वायपना गावानं 200 क्विंटल तुरीची डाळ, पारवा गावानं 200 क्विंटल हरभऱ्याची डाळ, कुरुंदा गाव 400 ते 500 क्विंटल तांदूळ द्यायले. विदर्भात वेणी गाव आहे, महागाव तालुक्यात सवण्यापाशी, त्या गावाने 2100 डब्बा तेल, आणि त्याला लागून त्यांचे नातेवाईक तर नावा गावात ते 300 डब्बा तेल द्याले. हा अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि विशेष कार्यक्रम आहे. विशेष लक्षात ठेवा, आपण हे फक्त प्रथम बैठक आहे एवढी सर्वांची सेवासाठी, तुम्हाला सूचना करण्यासाठी तेवढ्या संतांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे. म्हणून हा त्या कार्यक्रमामध्ये विशेष याच्यासाठी आहे की 300 ते 400 साधू संत आंध्र प्रदेश, कर्नाटक, म्हणजे उत्तरांचल, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, काशी, त्याच्यानंतर अयोध्या, चित्रकूट, गिरनार, गुजरात, द्वारकाधीश, यातून सर्व सगळीकडून संत येत आहेत. हे आपलं परम भाग्य. म्हणून हा विशेष कार्यक्रम आहे. या विशेष कार्यक्रमा म्हणून असल्यामुळं तुम्ही सर्वांनी सेवा सुद्धा विशेष द्यायची आहे. आता हे सगळं विशेष कार्यक्रम आहे, मग तुम्ही कसं करायला पाहिजे? साधारण सेवा द्यायची का? साधारण सेवा देता येईल का? नाही. पण विशेष सेवा तुमच्या हातून घडावी, तुम्हालाही घडावं. हे बघा काय करतात आता, वानखेडे साहेब फार सुंदर बोलले बघा. आणि आमचा भाव एकच आहे, आम्ही कधी बोलतो कोणाला वाटत असेल असं काही तसं की कधी कधी राजकीय विषयावर बोलतो आम्ही, पण बोलतो याच्यासाठी की तुमच्या हातून सत्कर्म घडावं. त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, तुम्ही कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं तुमचा स्वतंत्र अधिकार आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही. पण आम्ही कोणाला काय करायचे तुमच्या हाती आहे. पण माझं एकच भाव असतं की त्यांना सुद्धा, राजकीय लोकांना सुद्धा व्याप ताप खूप असे. आता जे वानखेडे साहेब आले ते उंबरखेडचे आमदार,
मुंबईहून आले. काल त्यांना बोललो, बापू म्हणले मी मुंबईला आहे आणि मीटिंग आहे, त्याच्यातून मी आलं तर जरूर बिलकुल बापाचा ताबडतोब येतो. बघा ते किती धावपळ करत आलेत. आमचं मन यांच्या पाठीमाग, राजकीय लोकांच्या पाठीमाग सुद्धा पाठ फिरवणं कोणतरी पाहिजे. साधू संत सांगणार त्यांना तर कोण सांगावं तरी कोण याला सांगणार तरी कोण आहे तुम्हाला लक्षात. जसं नवनाथ ग्रंथामध्ये एक घटना येते. गोपीचंद राजा स्नान करते, नृत्य करायला, गायन करायला येतं आणि मैनावती राणी वरून बघते त्यांची आई. तिला दुःख वाटते, एवढं मोठं वैभव प्राप्त, नाशिवंत देह पंचतत्वाचा गोळा हे प्राप्त त्यांना वाया जाऊ नये. भगवंत भक्तीला गुरुला शरण जावावं, गुरुला शरण जावं, असंच जाऊ नये म्हणून तिच्या अंतःकरण भरून येते आणि डोळ्यातून अश्रू पडतात. गोपीचंदराजाच्या पाठीवर एक थेंब पडते, ते वरे बघतात. गोपीचंद राजा वरे बघतात आणि पळत जाऊन अगोदर आईचे पाय, काय चुकलं, आमचं काय चुकलं का सांगा म्हणतात. काही नाही बापू चुकलं, तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, या वैभवातच गुरफटून जाऊ नये. तसं आम्ही राजकीय लोकांना सुद्धा कधी सांगतो, बोलतो, त्याचं कारण पाठीमागं एकच आहे की त्यांनी सुद्धा धर्माचं आचरण करावं, धर्माची वागणूक करावी, धर्मनिष्ठानं राहावं. शिवाजीराजे छत्रपती राजाला सुद्धा रामदास स्वामी, तुकाराम महाराज या संतांनी मार्गदर्शन केलं. कुठलेच पंथ असो, देशाच्या जगाच्या पाठीवर कुठलाही पंथ असो, ते पंथ एकच शिकवते की एक निर्गुण निराकार शक्ती आहे, ईश्वरी सत्ता आहे. कुठलाही धर्मदा, कुठलाही पंथ घ्या, लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर. आणि किती मोठे सायंटिस्ट, डॉक्टर जरी असले तरी म्हणतात शेवटी ईश्वराच्या हाती आहे, देवाच्या हाती आहे. म्हणून आम्ही माझ्या तळमळीनं आम्ही सांगतो. संत सांगतात तर कोण्या एका पक्षाला किंवा कोण्या एका राजकीय नेत्याचा अजिबात नसते. तसा भेदभाव आमच्याकडे कधी झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. म्हणून राजकीय लोकांनी सुद्धा आमचा भाव समजून घ्यावा. कधी आम्ही कुठं बोलतो, कोणा कार्यकर्ते, त्यांचे गावोगाव कार्यकर्ते असतात, फलाना विषय कुठं मग त्यांना वाटते तसं, पण तुमचं ते अज्ञान पण आहे. संताचा भाव त्रिकाळ दृष्टी असते, त्यांची दूरदृष्टी असते, पायापाशी नसते. म्हणून तुम्हाला तो अभ्यास नसते, म्हणून तुम्हाला कुठंतरी वाटते तसं की बापून असं नाही तसं नाही. तसा कुठलाच प्रेम नाही, सर्वावर प्रेम सारखंच असते. आकाश सर्वांना सावली सारखीच देते, ऊन सारखंच देते, पाऊस सारखा देते, झाड सर्वांना, कोणी या कुठल्याही पंथाच्या झाड सावली, तसं संताचं कार्य तसंच असतं. हा कार्य आम्ही त्या वागणुकीचे आणि त्या आचरणाचे आहोत. त्याच्यामुळे आमच्या गुरु महाराज आम्हाला शिकवलं तर सर्वांना सारखं आणि सांगलं तर सगळ्या सारखं सांगाय, याच भावने हेतून आम्ही तुम्हाला सांगत असतो. हा जो कार्यक्रम आहे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आहे, विशेष कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं. आता जे आमचे सांगत होते देशमुख सर, माने सर, हे यांना आम्ही कोर कमिटी म्हणून घेतलं त्यांना, आणि काही 4-5 लोक दुसरे काही आहेत. एक औरंगाबादचे सोनटके साहेब आज इथं आले नाहीत, त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतलेले आहे. म्हणून काही एक 10-5 लोक आमच्या नंतर ती कमिटी राहील, कोर कमिटी म्हणून, मुख्य कमिटी म्हणून, ती बाकीच्या संमत्याला मार्गदर्शन करेल. त्याच्यामध्ये माने सर आहेत, लोणचे काही लोक आहेत 1-2, बाकी काही कामारीतले काही लोक 1-2, असे काही 4-2 लोक आम्ही घेतलेले आहेत. मी त्यांना मुख्य समितीमध्ये घेतलेलं आणि बाकी सगळ्या समित्याला ते मार्गदर्शन तुम्हाला करतील. त्यांचं तुम्ही ऐकून आज्ञाधारकपणे कोण, का तर प्रत्येक वेळा मी तुमच्या पुढे येऊ शकणार नाही. प्रत्येक का तर संत आलेले असतात, बाहेर आले की लोकांना दर्शन करा वाटते, बा हे महाराज हे या महाराज कार्यक्रम ठेवला, सगळ्यांना बघा वाटते. कोण तर अशा तऱ्हेचा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी सेवा द्यायची. आणि आज जे आपण प्रथम बैठक आहे आणि तुम्हाला अजून एकदा विशेष असं सगळे जेवढे आले तेवढे त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी यावं लागणार आहे. का आता तर कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे, 1-1.25 महिना राहिलेला आहे आणि अनेक लोकांचे हात लागणं गरजेचं आहे, अनेक लोकांचे पाय येतं लागणे गरजेचं. आणि तुमच्या पायातून, तुमच्या हातातून, तुमच्या मुखातून सगळे सात्विक कर्मच घडणार आहे. हा मानवाचा मेंदू विध्वंसक आहे. ह्या मानवाचा मेंदू विध्वंसक असल्यामुळं याला आध्यात्मिकाची जोड प्रत्येक पंथानं भगवंतापुढे प्रार्थना करून मागितलेली आहे. का तर ईश्वराचा हस्तक्षेप असल्याशिवाय कुठलंच कार्य होऊ शकत नाही. म्हणून याच्यामध्ये जे काय कार्यक्रम आहे
आमचे शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी 24 वर्षे गाईचं दूध बेलाचे पानं खाऊन त्यांनी साधना केली. ते माळकिनी हे महागाव तालुक्यामध्ये जे आता वानखेडे साहेब आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते गाव आहे. गुंजपशी सवण्यापशी हा जीवन संजीवनी समाधी आहे आणि गुप्त रूपान राहून त्यांनी साधना करून त्यांची जीवनाची यात्रा त्याने खूप आनंददायक केलेली आहे. आणि ते असे त्यागी होते की रस्त्यानं चालत जायचे, काठीला घंटी राहायची, त्यांच्या गावातून भिक्षा मागायचे तर भिक्षा माग आवाज कोणाला द्यायचे नाही, सरळ जायचे, जे समोर आले तेवढीच भिक्षा घ्यायची, पाठीमाग कोणामध्ये फिरायचे नाही. हप्त्यातून एकदा, पुन्हा दुसऱ्या हप्त्यामध्ये एक दक्षिणा, आर्थिक दक्षिणा त्याला सुद्धा घंटीच राहायची आणि हातात ताट राहायचं, सरळ निघून जायचं, समोर पलिती दक्षिणा द्यायची. अशा तऱ्हेने त्यांनी तिथं आपलं जीवन व्यतीत केलं आणि त्यांची कृपा आमच्यावर झालेली आहे. शिवसद्गुरू शिवलिंग स्वामीची इच्छा की त्यांनी मला गादीवर बसून हे कार्यक्रम तुमच्या पसरत पोहोचे, हे त्यांचा कार्यक्रम आहे, माझा कार्यक्रम नाही, हे कार्यक्रम त्यांचा आहे. आणि मी सुद्धा तुमच्यातला एक शेतकरी कुटुंबात जन्मला जीवात्मा आहे, मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य जीवात्मा आहे. आणि त्यांनी कृपा केल्यामुळं आणि त्यांनी नाम दिल्यामुळे एक विशेष तुमच्या पुढे वेगळं म्हणून बसलेलं, बाकी कुठलंच काही मी तुमच्या सगळ्यात एक आहो. म्हणजे मला शेतकरी कुटुंबातला अनुभव आहे, वयाच्या 27व्या वर्षी महाराज झालो, म्हणून माझे तळमळ असते की शेतकऱ्याने दान करावं. दानाशिवाय संतती संपत्ती टिकत नाही, दानाशिवाय यश राहत नाही, म्हणून दान फार महत्वाचा. आई वडिलाची सेवा मी गावोगाव ते सांगतो, सर काही सांगत नाही. म्हणून कोणालाही काही मागलं तर बा तुम्हाला मी भिक्षा मागायसाठी आलो नाही हे सांगत असतो, गावोगाव हेच सांगत असतो. मी तुम्हाला भीक मागायसाठी आलो नाही, भीक मागायचा महाराज नव्हे भीक, मी तुम्हाला फक्त तुमच्या हातून सत्कर्म घडावं ह्याच भावनेतून तुमच्या गावात आलो. अशाच तऱ्हेने गावाला भेटी दिल्या आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात. प्रत्येकानं प्रत्येक गावामध्ये साथ भरपूर मोठ्या प्रमाणात छान सुंदर सगळ्यांनी ज्या ज्या गावाला भेटी दिल्या त्या प्रत्येक गावानं आपलं योगदान मोलाचं दिलं. तसंच आता या 6 मार्च ते 13 मार्च या कार्यक्रमात सुद्धा तुमच्या हातून सत्कर्म घडावं, तुमच्या हातातून पायातून सत्कर्म घडावं, मुखातून नामस्मरण करा. आपण थोडस नामस्मरण करू, नामाशिवाय तुम्ही इतकं नामस्मरण केली नाही. त्याच्यामध्ये आपण अनेक राजकीय लोक सुद्धा याच्यामध्ये, आज महादुराव पाटलाची तब्येत बरोबर नाही, जळगावकर ते सुद्धा आले, त्यांना निमंत्रित केलेले आहेत, पण त्यांची तब्येत बिघडली असं ऐकण्यात आलं. झालं थोडं तर दवाखान्यात जाऊन मी परत एकदा भेट द्यासाठी येतो असं त्यांचे शब्द पोहोचले आमच्यापासून. या हदगाव तालुक्या आणि हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव वानखेडे हे सुद्धा आपल्यात कार्यक्रम बाजूला ठेवून उपस्थित बाबूराव कदम हे सुद्धा आपल्यात भेट आलेत. ते आपल्यामध्ये त्यांनी त्यांचे शब्द त्यांचे विचार व्यक्त केलेत. तामसा पोलीस स्टेशनच्या शिंदे मॅडम येते ते बी आल्यात, त्यांची सुद्धा धार्मिक वरती खूप आहे, त्यांना एक कार्यक्रमाची आर्थिक सेवा करण्याची संधी मिळावी, ते सुद्धा खूप आनंदित आहेत. तुम्ही सगळं आनंदित आहात. आणि वानखेडे साहेब बाबूराव कदम साहेब हे 7 दिवस येत राहणार आहेत, लक्षात ठेवा. महादुराव जळगावकर सुद्धा स्वतः राहणार. नागेश पटला सुद्धा निमंत्रण केले. त्यांनी मला सांगितलं बापू मले बेंगलोरला एक विशेष मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी मी काल चाललो, कालच गेले ते. आणि त्यांचे कृष्णापाळी येणार आहेत, पण थोडं मागं पुढे कोणी आजीची तब्येत बिघडली म्हणून ते आले नाहीत, म्हणून त्यांना सुद्धा निमंत्रण केलेलं आहे. सर्व राजकीय आता भागवत देव सरकार आले, महादेव देव सरकार आले, तर अजून कोणी राजकीय लोक याच्यामध्ये आलेले आहेत. तामशा सर्कल मध्ये, हिमायतनगर सर्कल मध्ये, तुमचे भोकर सर्कल म्हणजे आपले जगदीश पाटील आहेत, काय नाव दंडवे साहेब आहेत, बरेच आता डॉक्टर राजेंद्र साहेब, बरेच आता सगळे भरपूर लोक आहात. तुम्ही उमरी तालुक्यातून, बोरट्यामधून, बऱ्याच गावातून तुम्ही आलेले आहात. आणि आमदार साहेब हे स्वतः 7 दिवस राहणार आहेत. महादुराव पाटील जळगावकर सुद्धा स्वतः 7 दिवस राहणार आहेत. आणि नागेश पाटील सुद्धा 7 दिवस राहतो, मी येतो कुठं जात नाही म्हणजे लक्षात. आणि बाबूराव वानखेडे साहेब सुद्धा आमदार असतील तरी आपले कार्यक्रम येथून करतील, काही नियोजन असेल तरी त्यांचे चालू आमदार ते सुद्धा नियोजन येथून करते. महादुराव पाटील सुद्धा आपलं नियोजन येथूनच करते. येतं 7 दिवस हे लोक सगळे राहणार आहेत. म्हणून पत्रकार मंडळी सुद्धा इथं आलेली आहेत, हिमायतनगर, भोकरची, तामसा, हादगाव, त्याही पत्रकार मंडळी सुद्धा राहून सगळं नियोजन करून या कार्यक्रमाचा प्रसार जे आहे त्यांचे विचार, त्या मंदिराचे या कार्यक्रमाची रूपरेषा तुमच्यापासून पोहोचत राहते. पेपरच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेऊन जे जे समत्या नेमल्या जातील त्यांना सर्वांना सूचना
मिळत जाते. प्रत्येक गावाच्या लोकांचे, प्रत्येक मोजक्याच लोकांचे नावं घेतल्या जातील, पण तुम्ही सर्वांनी असं समजायचे की आमचं पूर्ण गाव आलं. कधीच खेद भाव असा कुठला बाळगायचा नाही. ते आता म्हणले देशमुख सरांनी सांगितलं बा, एकाचं जरी नाव घेतलं तरी त्यांनी तुम्ही सर्वांनी समजा आमचं गाव पूर्ण आलं असं समजून घेऊन तुम्ही सर्वांनी आनंदानं त्यामध्ये सहभागी व्हायचं. लक्षात ठेवा, आनंदानं सहभागी व्हायचं. आज आपल्या याच्यामध्ये आम्ही सोबत फिरायलो. खरंच आमच्या सोबत एक शिवनीचे बाबूराव पवार आणि हार्डपचे विठ्ठलराव पवार सूर्यवंशी खरंच हे स्वतःहून सहभागी झालेत. स्वतःहून मी त्यांना बोलले, मला तेवढा परिचय बी नाही. काय त्यांच्या हृदयामध्ये भाव जागृत झाला. बिचारे आज जवळजवळ 15-16 दिवस रात्रंदिवस रोज 12 वाजायत आणि स्वयंपूर्ती आले. बापू म्हणले आम्ही तुमच्या सोबत फिरता, तुम्ही एकटे कसे फिरायले? आम्ही सोबत, तुम्ही दोघं तिघच फिरायले. वायपनचे सकाराम विलास, हे बाकीचे वायपनची मंडळी काय आहे, श्याम पाटे असो, माधुराव पाटे असो, अजय दत्तराव शर्मा, हे लोक सगळे स्वतःहून आमच्या सोबत, स्वतःहून या गावात जाऊ, त्या गावात जाऊ, त्या गावात नियोजन लावून त्यातनं मी जे गाव कधी बघले नाहीत आणि त्या गावच्या लोकांची कमाल आहे त्यांच्या शब्दाला. आणि आम्ही आले की सर्वांनी परिणाम, कोटच निधी कमी नाही, कोटच निधी कमी नाही. भरपूर बिचारे सर्व निधी द्यायला येतं आणि रात्री 12 वाजता जेवायला, सकाळी काही नसते पोटात सुद्धा चहावर राहतं लोक म्हणजे सोबत फिराय आणि नियोजन लावून तेच करे. मला टाइम आहे माहिती, या गावात जाय ते माहीत राहणार, तेच मग बापू या गावात जायचं, उद्या त्या गावात तेच सांगायचे. मला तर माहित नाही एवढं नियोजन, मी कधी फिरलो नाही एवढा. लक्षात ठेवा, मी कधी एवढा फिरलो नाही आणि कधी कोणासमोर आलोय सुद्धा नाही. एवढं मोठं मंदिराचं बांधकाम झालंय पण 2.5-3 कोटीचं, पण मी कधी फिरलो नाही, कधी कोणत्या पावत्या फाडल्या नाही. मला हे माहीतच नाही कधी. दत्त महाराजांना अशी कृपा केली शिव सद्गुरू शिवलिंग स्वामीने की सगळं जाग्यावर बसून सगळ्या गोष्टी झालेल्या आता आजपर्यंत. आणि आता एक विशेष की त्याच्यामध्ये आता इथं आले जवळगावची मंडळी, ते भाऊराव पाटील, बापूराव पाटील, हरिसिंग चंदेल, ते काय पटणे वगैरे काही लोक, या लोकांनी मला सुचवलं होतं एकदा, त्यांना आठवण नसेल की बापू तुम्ही पंचकोशीमध्ये फिरा, लोकायला मार्गदर्शन करा, लोकायला हातून एवढा मोठा यज्ञ सर्वांना घडू द्या. नाही तर माझं निवेदन जागेवर बसूनच होतं. मोजक्या गावाला भेटी जागेवर भेटे. आम्ही 2017 मध्ये कार्यक्रम केला, त्या कार्यक्रम फक्त मी 7 गावाला भेटून मी जागेवर बसून आलो. मग कुठं जायचं काम पडलं नाही. मला दत्त शिव सद्गुरू शिवलिंग स्वामीची कृपा एवढी मोठी आहे की मला फिरायचं काम ठेवलेलं नाही, की सगळं व्यवस्थित ते सांभाळतात आणि तेच सांभाळत दत्त महाराज सगळं काही ते करून घ्यायला. अनेक संतांचे, हनुमानगंजच्या बाबाने एक दिवस शब्द व्यक्त केलो, बापू काही संतायला आपल्या परिसरातल्या बोलवायचं आहे, तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे इष्ट दिली, त्यांना बोलले. त्यांनी बापू म्हणले प्रेमानं संत येतील, बिलकुल तुमच्या शिवाय. लक्षात ठेवा, हे संतांचं प्रेम, तुमचं सर्वांचं प्रेम, तुमचं सद्भक्ताचं प्रेम, म्हणून हे कार्यक्रम यशस्वी व्हायला आणि सर्व कार्यक्रम तुम्ही यशस्वी पार पाडणं तुमचं काम आहे. का धर्माचा कार्यक्रम, कोणा एकाचा कार्यक्रम नाही. आणि जेव्हा दरवर्षी मठामध्ये कार्यक्रम 15-20 हजार लोकांचा महाप्रसाद, ते सप्ताह, ते सगळं आमचे महादेव महाराज बोरगडीकर, सुरेश महाराज, आता येतं कावडे गुरुजी आले, तिथं महेश महाराज शेवाळकर, अनेक बाबू महाराज आंदेगावकर, फुटाणकर महाराज, अनेक साधू संत जे आहेत त्यांचे, भागवतकार पंजाब महाराज चालगणीकर, या सर्वांचं प्रेम आम्हाला, मग कुठे गेले तर आदर प्रेमाने भेटी होत असतात आणि सर्व सहज उपलब्ध होतात. आमचे बोरगडीचे भजनी मंडळ असो, त्या वडगावचे, कधी एक फोन केला तर ताबडतोब हजर होत असतात. म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद. फार हो, आता हे बाबाजी आले तर गुरुद्वाऱ्यातून, त्यांनी सुद्धा 2 शब्द तुम्हाला बोलतील, ते तुम्ही ऐकून घ्यावं शांत चित्तानं. हा बघा, आपला ही जी वेळ आहे, ही वेळ वेरी व्यर्थ जात असते, पण अशा सत्कर्मामध्ये, संतांच्या कार्यामध्ये पैसा आणि आपली वेळ येतं खर्च करत राहावे. आणि प्रसार माध्यमाने जे पेपरचे जे कोणी वार्ताहर लोक असतील, हातगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, तामसा सर्कल, उंबरखेड, यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसार माध्यमाचं कार्यक्रम जे आहे पद्धतशीर, आमचे देशमुख सर आहेत, व्यंकटमान्य गुरुजी आहेत, यांना विचारून पद्धतशीर तुम्ही सांभाळावी. ती धुरा सुद्धा तुम्ही चांगल्या तऱ्हेनं, जे की आपले सर्व या सद्भक्तांना, या भोळ्या बाबड्या लोक आहेत, बरोबर सत्य घटना जावं, सत्य घटना ते त्या पोहोचावं, सत्याचं समजावं. लक्षात ठेवा, हा अंधश्रद्धेचा कार्यक्रम नाही, हा सत्याचा कार्यक्रम आहे आणि तुमच्या पुढे सत्याचाच कार्यक्रम पुढे ठेवलेला आहे. जे महापुरुष येणार आहेत ते कधी तुम्हाला दर्शन, ते दर्शन तुम्हाला होणार आहे. का तर अवेद्यहून 100 संत, चित्रकूट
चित्रकूटच्या जंगलामध्ये असे संत आहेत की ते तुम्ही कधी तुम्हाला दर्शन होत नाही, असे संत इथे आलेत. ओमकारेश्वर, महाकालेश्वर, काय गाणं त्या जगन्नाथपुरी येथून संत यार म्हणून तुम्ही सर्वांनी त्या संतांचं दर्शन करायचं. जे जे समित्या स्थापन केल्या त्या समित्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन आपापला वाटा सगळ्यांनी पार पाडायचा. दुधड गावानं आणि घोगरी गावानं जळतण पूर्ण घेतलेलं आहे, 100 ट्रिप विषय लक्षात ठेवा. आणि ते जळतण असं तोले त्यांना सांगितलं होतं, बापू जंगलातलं जळतण तोडायचं नाही, वड्याच्या नाल्याच्या कडेचं जळतण जे की तुम्हाला जे छावा मिळते किंवा सावली असे तोडू नका. म्हणून दुधड गावानं एका शब्दात 50 ट्रॅक्टर जळतण मिमल पुढे आणायचं त्याने गेल्या वर्षीच पूर्ण केलं. काही थोडेफार आता घोगरी गावानं छोट बापू म्हणजे आम्हाला सेवा दिली, ते आनंदाने शिवकांनी त्यांनी सुद्धा जळतणाची सेवा खूप छान केली. असं तुम्ही सर्वांनी जे योगदान दिलं त्याबद्दल तुम्हाला परवा आम्ही वाटेगावला गेलो होतो, पंढरपूर. हॅलो. जीवनाचं सार्थक कसं झालं पाहिजे, भगवंताने दिलेला हा मानवी देह त्या भगवंताला कसं समर्पण केला गेलं पाहिजे, या ठिकाणी गुरुमाऊलीने खूप सुंदर असं सांगितलेलं आहे. शरीराचा उपयोग त्या भगवंतासाठी झाला पाहिजे. भगवंताने दिला हे पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचा सर्व उपयोग त्या भगवंताच्या चरणी समर्पण करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गुरुमाऊलीने सुंदर असा उपदेश या ठिकाणी दिलेला आहे. शांत बसा, उठू नका. ऊर्जा तुमच्यामध्ये आलीच पाहिजे. या धर्मकार्यामध्ये तुमची ऊर्जा प्राप्त होत नाही, उत्पन्न होत नाही तर तुमचे आयुष्य काय कामाचं. लक्षात ठेवा. वेळ लागू द्या, किती वेळ लागू द्या असे शब्द पाहिजे तुमच्या लक्षात ठेवा. पाण्यातून विद्युत तयार होते, लक्षात, ती प्रकाशमय होते. लक्षात ठेवा. विद्युत नसेल तर काय उपयोग आहे. तसं तुम्ही जर बसून जर ऊर्जा प्राप्त होऊन बसत नसाल तर काय उपयोग. मग कार्यक्रम करून काय उपयोग आहे. तुमच्यामध्ये सहनशीलता प्राप्त होत नसेल तर आम्ही काय कामाचं. वेळ आवश्यकच आहे प्रत्येकाने या कार्यामध्ये. आणि प्रत्येकाचं सार्थक, जसं वानखेड साहेब राजकीय नेता आहे, मी तुम्हाला म्हणलो बघा हे भारुडी भजन्या होय बघा, त्याचे चाल, त्याचे हात, मग खरंच कसा सुंदर बोलला. खरंच असं आम्हाला वाटते की राजकीय लोकांनी, राजकीय नेत्यांनी आध्यात्मिक वृत्ती प्रत्येकानं सांभाळायला पाहिजे. राजनेत्यामध्ये आध्यात्मिक अभ्यास आवश्यकच आहे आणि बोलायलाच पाहिजे, धर्मकार्यामध्ये यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय जनता जनानं सुद्धा, प्रजा सुद्धा तशी बनणार नाही. जसा राजा तशी प्रजा मन आहे. जसा घरचा कारभारी असेल तसे बाळ गोपाळ तसे निघतात. तसं म्हणून राजकीय नेते सुद्धा आध्यात्मिक आवश्यक आहे. म्हणून आमचा हट्टाच असते सांगण्यासाठी, बाकी दुसरं काही काम नसते. मग आम्हाला काही विलक्षण उभं राहायचं नाही, आम्हाला काय ते विलक्षणची काही नाही. लक्षात, काही गादी नाही पाहिजे, बिलकुल अजिबात नाही. 100% कधी असं समजू नका की महाराज विलक्षण, अजिबात नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आम्ही राजनेत्यापेक्षा खूप मोठ्या पदावर, लक्षात ठेवा, खूप मोठ्या पदाला साक्षात मानवानं पद निर्माण केले, काही उपयोगाचं नाही. ते 5 वर्षासाठीच आहे. आम्ही शरीर असो किंवा नसो, लक्षात ठेवा, शरीर असो किंवा नसो, पण ते पद एवढं मोठं आहे, ते भगवंतानं निर्मित केलेलं पद आहे. त्याच्यामुळे मानव निर्मित काही कामाचं नाही. मानव निर्मित 5 वर्षासाठी आवश्यक आहे. करावं, त्याला जमते त्यांनी करावं. संतांचं काम नाही ते, आम्ही त्यातले संत नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद. जे आता बाबाजी येत आलेले आहेत ते 4 शब्द आपल्याला सांगतील, ते ऐकून घ्या. त्याच्यानंतर मी थोडंसं नामस्मरण तुमच्यासोबत करणार आहे. हॅलो. आपल्या इथे नांदेड गुरुद्वाराचे संत बलवीर सिंगजी आणि ज्ञानी तन्वीर सिंगजी गुरुद्वारा नांदेड हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि ज्ञानी तन्वीर सिंग साहेबांना विनंती करतो, महाराजांना विनंती करतो, आपण अपनी वाणी में हमें मार्गदर्शन कीजिएगा. घोषणा द्या सर्वांनी. बोलो सोहनियाल, म्हणजे सत श्री अकाल म्हणा द्या. बोलो सोहनियाल, बोलो सोहनियाल. श्री वाहिगुरु जी. जैसे कि आप सभी को
यहाँ पर उपस्थित संतगण, विशेष तौर पे जो बाल योगी वेंकट स्वामी जी यहाँ पर भगवंत नाम स्मरण की महिमा और भक्ति की महिमा, सेवा की महिमा के बारे में बता रहे थे। गुरबानी में, गुरु ग्रंथ साहिब महाराज जी में सेवा की और भक्ति की महिमा ही बयान की गई है। महाराज जी बानी में कहते हैं, अत सुंदर कुलीन चतुर मुख न्यानी धनवंत। कोई धनी है, किसी का शरीर बड़ा सुंदर, रूप सुंदर है, कोई बड़ा बुद्धिमान है, कोई कुलीन उच्चे कुल का है, कहते ये किसी काम का नहीं। आगे कहा, मृतक कहिए नानका जे प्रीत नहीं भगवंत। अगर भगवंत के नाम स्मरण से भक्तों की, संतों की सेवा में उसका मन नहीं लगता, उसकी रुचि नहीं है, तो गुरबानी में उसे जीवित नहीं, उसे मृत्यु घोषित किया गया है। कहा गया कि वो जीते जी मुर्दा है, वो जीते जी किसी काम का नहीं है। श्री गुरु गोविंद सिंह साहब महाराज जी की ये पावन पवित्र नगरी है और वहां से दास और दास के साथ हमारे बलविंदर सिंह जी संत जी, जो यहाँ के मुख्य, जिन्हें हम जथेदार जी, हेड पुजारी जी कहते हैं, जो ब्रह्मचारी है, उनके 25 साल सेवा के पूर्ण हो रहे, सेवा करते हुए 25 साल हो रहे। वो ऐसी सेवा है जैसे महाराज जी आपको बता रहे थे, कह रहे थे कि सवेर, जिसे हम अमृत वेला ब्रह्म मुहूर्त कहते हैं, सवेरे 3 बजे से सेवा आरंभ होती है और शाम तक सेवा में उन्हें 5-6 बार जो है आना और जाना पड़ता है। ऐसी उनकी सेवा। तो उस सेवा के 25 वर्ष मनाते उन्होंने भी नांदेड़ में संत समागम रखा है और उस संत समागम में हम महाराज जी को आमंत्रित करने के लिए आए हैं। और यहाँ आकर के जब हमें पता चला कि महाराज जी बहुत बड़ा आयोजन, जो मलुक पीठाधीश्वर राजेंद्र दास जी महाराज, उनकी कथा का यहाँ हो रहा है। देखो, जितने दिन कथा होनी है, जितने दिन सत्संगत होना है, गुरबानी में ये वचन आते हैं, बैकुंठ नगर जहां संत बासा, प्रभ चरण कमल रिद माहे उदासा। इस जंगल में अभी मंगल होने वाला है, यहाँ पर बहुत बड़े संत भगत आएंगे और ये बैकुंठ धाम बन जाएगा उतने दिन के लिए। और यहाँ पर हमें सभी को सेवा देनी है। अभी हम महाराज जी से विचार कर रहे थे कि हमारे तरफ से भी जो हो सकता हम भी कुछ हमारे श्रद्धा के फूल भेंट करेंगे महाराज जी के आगे, संतों भक्तों के आगे। और आपसे भी यही निवेदन है, गुरु गोविंद सिंह महाराज जी के पास एक छोटी सी बात कह के 2 शब्द में सांगनार। महाराज जी के पास एक उस समय एक नौजवान, एक तरुण आयु, जिसकी तरुण अवस्था है, जवान, एक खड़ा हुआ था और गुरु गोविंद सिंह महाराज ने कहा कि हमें प्यास लगी है, हमें पानी दीजिए, हमें जल दीजिए। वो जल का बाटा दौड़ के लेकर के आया और लाके गुरुजी के हाथ में दिया। तो जब गुरुजी ने उसके हाथ देखे ना, तो कहते गुरुजी ने वो जो जल का बाटा लाया उसे कोने में रख दिया और फेंक दिया। उसने कहा, मेरे से कोई गलती हुई है संतों की सेवा में, आप जैसे महापुरुषों की सेवा में, कि मैं आपको जल दिया, आपने मेरा जल नहीं स्वीकार किया। तो गुरु गोविंद सिंह महाराज ने कहा कि मैं तेरे हाथ देखता हूं, तेरे हाथों से पता लगता है कि तूने कभी संतों की सेवा नहीं की, कभी संगत की सेवा नहीं की। तो तेरे हाथ से स्पर्श होना यानी मुर्दे जीव का स्पर्श मुझे मिल रहा है। ऐसे हाथ के स्पर्श का मैं कुछ ग्रहण नहीं कर सकता, मैं उन्हीं के हाथ का ग्रहण कर सकता जो साधु संतों की सेवा में लगे रहते हैं। तो हमें ये सीख लेनी है कि जितने भी महापुरुष आएंगे, तन मन धन से हमने सेवा करनी है और इस आयोजन को सफल बनाना है। सफल जो है वो परमेश्वर की असीम कृपा
भगवान की कृपा से और आप सभी के सहयोग से ये कार्यक्रम जरूर जो है वो परमेश्वर और गुरु जी के आगे ये प्रार्थना बेनती है कि वो सफल करेंगे। इसी शब्दों के साथ आप सभी का आए हुए संतों का बहुत बहुत धन्यवाद। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की वाहेगुरु। धन्यवाद महाराज जी, आपने जो बोला ये कार्यक्रम को आप सहयोग देने वाले हैं, हमारे बाबा जी और हम सभी आपका स्वीकार करेंगे अपने सहयोग का। यानंतर काही सूचना आहेत। या ठिकाणी नियोजनामध्ये 108 यज्ञ होणार आहेत। 108 गुणिले 4 म्हणजे दररोजचे 432 यज्ञ होणार। हा यजमान येणार दररोजचे 432 आणि हे 432 गुणिले 7 दिवस असं 3024 यजमान याची नोंदणी, म्हणजे ज्यांना यज्ञामध्ये भाग घ्यायचा आहे त्याची नोंदणी आपण संयोजन समितीत आहात म्हणून तुम्हाला सांगणं आवश्यक आहे। याची नोंदणी आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर सुरुवातीला माने सरांनी सांगितल्याप्रमाणे समित्या स्थापन केलेल्या आहेत। या बाबांनी स्थापन केलेल्या समितीतर्फे आम्ही आपणास आव्हान करतो की स्वतःहून गावोगावी बाबा फिरलेले आहेत। या समितीमध्ये ज्यांना ज्यांना आपली नावं द्यायची आहेत, उदाहरणार्थ माझं गाव आहे, माझ्या गावातला मी एक 25 नावं त्या लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांना समजावून सांगणं आणि हा कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पाडणे याच्या बाबतीत आपण समजावून सांगून त्याची यादी तयार करून आपण जे आता तुम्हाला नंबर देणार आहोत, आपण आपली पेन किंवा मोबाईल काढा आणि त्याच्यावर मी नंबर सांगणारे या दोन्ही गोष्टीसाठी 108 यज्ञासाठी ज्यांना सहभागी व्हायचंय त्याची नोंदणी करण्यासाठी आणि समितीमध्ये सहभागी स्वतःहून स्वयंपूर्णतेने स्वतःहून सहभागी व्हायचंय यांनी हे खालील 2 नंबर घ्यावे आणि यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून हे काम सुकर होणार आहे। या दोन्ही समितीसाठी प्राध्यापक माने सर यांचा 1 नंबर आपणास देतो आहे आणि दुसरा नंबर गणेश भाऊ, जो की बाबांच्या सोबत, आम्ही सगळेच बाबांच्या सोबत असतो परंतु नेहमी गणेश भाऊ बाबांच्या सोबत असेल। ह्या ज्या समित्या स्थापन करण्याचं काम असं होतं की बाबा एकटे आहेत, बाबा चालत आहेत, कारवा आपल्या रूपानं बनलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून बाबांचं आमचं किंवा या सगळ्या लोकांचं तुमचं सुद्धा तुमच्या आम्ही सुद्धा आहोत। बाबांची चर्चा व्हायची, फक्त आमच्या सोबत जराशी जास्ती व्हायची आणि म्हणून बाबांनी त्या कमिटीमध्ये आम्हाला तुमचा प्रतिनिधी म्हणून घेतलं। वेगळा अर्थ किंवा काढू नये, ते अपवादानं झालेल्या गोष्टी आम्ही समजतो कोअर कमिटीतले लोक। तर माने सर आणि गणेश भाऊ यांचा नंबर तुम्ही लिहून घ्या। ज्यांना 108 यज्ञामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी सुद्धा आणि स्वयंस्फूर्तीनं समिती स्थापन करून त्या समितीमध्ये त्या समितीचे नाव व्हॉट्सअप ग्रुप करण्यासाठी हा नंबर घ्या। माने सरांचा नंबर घ्या, मराठीमध्ये सांगतो 88 परत 88 01 30 114 88 88 01 30 14 88 01 3014। आता गणेश भाऊचा नंबर घ्या 96 57 95 2989 96 57 95 2989 96 57 95 29 89। ह्या ज्या आता आपल्याला आव्हान केलेलं आहे यासाठी स्वयंस्फूर्तीनं आपण या समितीकडे नावं द्यायची आहेत। याचा व्हॉट्सअप ग्रुप होणार आहे, जे की आपल्याला हे काम व्यवस्थितरित्या पार पाडायचंय। यानंतर शेवटचा टप्पा सत्कार कार्यक्रम। ही याच्या अगोदरच्या बैठका नव्हत्याच, ते बाबांशी चर्चा होती आणि बाबांचे आदेश होते। ही पहिली बैठक आहे। या बैठकीला आपण एवढे आलात आणि आता या बैठकीला जेवढे आलात तर कार्यक्रमाला किती होणार आहे तुम्हाला सांगतो। थोडक्यात त्याची माहिती अशी आहे, पहिल्या दिवशी 30,000 माणसांचा
1 तारखेपासून हा कार्यक्रम चालू राहणार आहे. 6 तारखेला खरा कार्यक्रम सुरू होणार आहे. 6 तारखेला 30 ते 40 हजार माणसं आणि शेवटच्या तारखेला 10 ते 12 लाख माणसांचं नियोजन आपल्याला करायचंय. त्या दृष्टीनं आपण आपली पावलं टाकत आहोत. आपण संयोजन समितीमध्ये आहात. सत्कार कार्यक्रम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले हातगाव तालुक्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय भाऊराव कदम साहेबांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी यांचा आपण सत्कार करावा. या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित झालेले आहेत, आपल्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्यांचा सत्कार करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाच्या या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी यांचा सत्कार या विधानसभेचे आमदार, लाडके आमदार माननीय बाबूरावजी कदम साहेब या ठिकाणी करत आहेत. शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज की जय. यानंतर बाबांना विनंती करतो आपण या सन्माननीयांचा सत्कार करावा. विराग्यदासजी महाराज शिवपुरीकर, ठीक आहे. महंत गरुडदास त्यागीजी महाराज हनुमानगड नांदेड यांचा सत्कार करण्याची विनंती, त्यांना आशीर्वाद देण्याची विनंती माननीय बाबांना करतो. शिव चैतन्य महाराज विनंती बाबांना करतो. चला लवकर लवकर चला. त्याचबरोबर इनका बाबाजी करेंगे. उसके साथ ही संत बलविंदर सिंह जी महाराज, इनको भी बाबाजी आभूषित करेंगे. माननीय उमरखेड विधानसभा मतदारसंघ यांना आशीर्वाद देण्यासाठी वानखेडे साहेब साहेब कोहळीकर यांचा सुद्धा आशीर्वाद बाबाजी देत आहेत. दुसरे कोण सांगा. पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पीएसआय कमलताई शिंदे यांचा सुद्धा सत्कार किंवा हॅलो 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 महाराजांसोबत आलेले शिष्य यांच्या सुद्धा स्वागत करते आहेत. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपलं सर्वांचं या ठिकाणी नांदेड जिल्हा, यवतमाळ, परभणी, हिंगोली आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून, आंध्र, कर्नाटक या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांचं या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला विनंती करतो की असंच सहकार्य आपलं असू द्या. या ठिकाणी थोडा उशीर झालेला आहे. मी आपल्या या सर्व शिवलिंग सद्गुरु या मठातर्फे